बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अजून एक आरोपी फरार आहे आणि एक महिना जवळपास या घटनेला लोटलेला आहे आणि आरोपींना जे मुख्य आरोपी आहेत त्यांना अटक केलं असलं तरी एक आरोपी अजूनही फरार आहे आणि या प्रकरणामध्ये सगळ्यात मोठी जी अपडेट होती ती म्हणजे या प्रकरणाशी संबंधित असलेल्या खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला अटक करण्यात आली आणि वाल्मिक कराडला अटक करण्यात आल्यानंतर बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्येच एकच खळबळ उडाली। कारण याचं असं होतं की वाल्मिक कराडची धनंजय मुंडे यांच्यासोबत असलेली जवळीक जी स्वतः धनंजय मुंडे यांनी सुद्धा मान्य केलेली आहे आणि याला दुजोरा जो आहे तो पंकजा मुंडे यांनी दिला होता। वाल्मिक कराडला अटक केल्यानंतर या प्रकरणामध्ये वेगवेगळे जे अँगल्स आहेत ते समोर येऊ लागले। वाल्मिकला या प्रकरणामध्ये ताब्यात घेतल्यानंतर परळी बीडमधील वाल्मिक कराडची जी दहशत होती त्या दहशतीचे वेगवेगळे अँगल्स सुद्धा समोर आले आणि त्यानंतर वाल्मिक कराडच्या संपत्तीबाबतची चर्चा सुरू झाली आणि त्याचमुळं वाल्मिक कराडची नेमकी संपत्ती किती आहे याचा आढावा घेण्याचा प्रयत्न आम्ही केलाय। वाल्मिक कराडची नेमकी संपत्ती किती आहे आणि गोपीनाथ मुंडेंच्या घरी काम करणारा नोकर ते आता कोट्यावधींची माया वाल्मिक कराडकडे नेमकी कशी आली याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। नमस्कार, मी निलेश, आपण बघताय मुंबई धन। तर जसं की आपल्याला सांगितलं की गोपीनाथ मुंडेंकडे घरकाम म्हणून कामाला सुरुवात केलेल्या वाल्मिक कराडनं आता कोट्यावधींची संपत्ती त्याच्याकडे जमवली आहे आणि त्याच्याकडे नेमकी किती संपत्ती आहे म्हणजे शेती किती आहे, पैसे किती आहेत किंवा वेगवेगळे व्यवसाय काय काय आहेत ते जर आपल्याला बघायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। वाल्मिक कराडनं गोपीनाथ मुंडेंकडे घर काम करायला सुरुवात केली आणि धनंजय मुंडे जेव्हा गोपीनाथ मुंडे यांच्यापासून वेगळे झाले आणि म्हणजे भाजपमधून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले तेव्हा वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्यासोबत गेला आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांच्यासोबत वाल्मिक कराड हा सावलीसारखा उभा राहिला। खुद्द धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड हा त्यांच्या किती जवळचा आहे ते अनेकदा सांगितलंय। या संदर्भातले काही व्हिडिओज सुद्धा समोर आले। या व्हिडिओमधून आपण बघितलं की धनंजय मुंडे हे वाल्मिक कराडला गच्च अशी मिठी मारताना आपल्याला दिसून येत आहेत आणि पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेमध्ये सुद्धा धनंजय मुंडे यांचं पान वाल्मिक कराडशिवाय हलत नाही अशा आशयाचं भाष्य सुद्धा केलं होतं। आता वाल्मिक कराडला संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित असलेल्या खंडणी प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे। या प्रकरणामध्ये ज्यावेळेस वाल्मिक कराडच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला त्यानंतर वाल्मिक कराड हा कित्येक दिवस फरार होता। त्यानंतर त्याला पुण्यामधून अटक करण्यात आली। आता सध्या CID वाल्मिक कराडची कसून चौकशी करत आहे। आता खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडची चौकशी ED कडून होण्याची शक्यता वर्तवण्यात येते कारण आता या प्रकरणामध्ये EDची एंट्री होणार असल्याचं बोललं जाते। त्याचमुळं वाल्मिक कराडची नेमकी संपत्ती किती आहे हा प्रश्न आपल्याला पडतो आणि वाल्मिक कराडची संपत्तीचा शोध घ्यायला ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस सुरेश धस आणि अंजली दमनिया यांनी केलेले काही दावे समोर येतात आणि त्यांच्याच दाव्यावरून वाल्मिक कराडची संपत्ती किती आहे याचा अंदाज आपल्याला येतो। ऑफिशियल वाल्मिक कराडची संपत्ती किती आहे याबाबतचा कुठलाही आकडा आमच्याकडे नाही आहे। मात्र सुरेश धस आणि अंजली दमनिया यांनी केलेले जे दावे आहेत त्यानुसार वाल्मिक कराडची संपत्ती किती आहे याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो। भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या दाव्यानुसार वाल्मिक कराडकडे कोट्यावधींची संपत्ती आहे। बीडमध्ये 50 एकर, बार्शीमध्ये 45 एकर, सोनपेठमध्ये 50 एकर, पारगावमध्ये 40 एकर जमीन असल्याचा दावा सुरेश धसांनी केलाय। त्यासोबतच पुण्याच्या मगरपट्टामध्ये एक अख्खा फ्लोअर म्हणजे बिल्डिंगमध्ये एक अख्खा फ्लोअर हा वाल्मिक कराडचा असल्याचं सुद्धा सुरेश धसांनी काही इंटरव्ह्यूजमध्ये सांगितलंय। धनंजय मुंडे यांच्यासोबत अनेक व्यवसायांमध्ये सुद्धा वाल्मिक कराडची भागीदारी असल्याचं समोर आलं होतं। त्यामुळं आता वाल्मिक कराडच्या संदर्भातली जी आहेत ती अनेक कागदपत्र ही अंजली दमनिया यांनी सुद्धा समोर आणली होती। त्यांच्या दाव्यानुसार वाल्मिक कराडच्या नावावरती 5 वाईन शॉप आहेत आणि या वाईन शॉपची म्हणजे या प्रत्येक वाईन शॉपची साधारणतः किंमत जी आहे ती 5 कोटी असल्याचं सुद्धा समोर आलं होतं। वाल्मिक कराडची साधारण 100 बँक खाते असल्याचा दावा हा भाजप आमदार सुरेश धस यांनी काही मुलाखतींमध्ये केलाय आणि याच अकाउंट्सवरून अनेकांना पैसे दिल्याचा सुद्धा दावा सुरेश धसांनी केलाय आणि वाल्मिक कराडकडे जवळपास 17 मोबाईल्स आहेत असा सुद्धा दावा सुरेश धसांनी एका मुलाखतीमध्ये केलाय।
वाल्मिक कराडच्या महागड्या गाड्यांचे फोटोज असतील किंवा वाल्मिक कराडच्या महागड्या गाड्यांसंदर्भातली माहितीसुद्धा सोशल मीडियावरती मागील काही दिवसांमध्ये फिरत होती. अर्थातच ही जी संपत्ती आहे, हे जे आकडे आहेत, हे सुरेश धस, अंजली दमानिया यांनी केलेल्या दाव्यानुसार किंवा त्यांनी समोर आणलेल्या कागदपत्रांवरून समोर आलेले आहे. त्यामुळे ऑफिशियल अशी वाल्मिक कराडची संपत्ती किती आहे ते आपण सध्या तरी सांगू शकत नाहीत. सुरुवातीपासूनच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुरेश धस आणि अंजली दमानिया यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आवाज उठवलेला आहे. त्यामुळे या दोघांनी केलेल्या दाव्यांवरूनच आतापर्यंत वाल्मिक कराड याच्याकडे किती संपत्ती आहे हे समोर आलेलं आहे. समजा भविष्यामध्ये वाल्मिक कराड हा विधानसभा किंवा लोकसभा जर लढला तर त्याची ऑफिशियल आकडेवारी किती आहे ते सुद्धा समोर येऊ शकतं. सध्या वाल्मिक कराड जेलमध्ये आहे आणि सध्या वाल्मिक कराडची ही संपत्ती धस आणि दमानिया यांच्या दाव्यानंतर समोर आलेली ही जी संपत्ती आहे, ही संपत्ती पाहून भल्या भल्यांचे डोळे चक्रावल्याशिवाय राहत नाहीत. आता समजा या प्रकरणामध्ये जर ईडीनं एंट्री घेतली तर वाल्मिक कराडची खरी संपत्ती किती आहे आणि ती कोणत्या कोणत्या मार्गाने कमवलेली आहे हे सुद्धा समोर आल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला याबाबत काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.